रामकृष्ण हरी माऊली. आज आपण सार्थ श्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 301 ते 305 अभंग अर्थासहित ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये जेव्हा पांडुरंग दिसतील, तुकाराम महाराज दिसतील, त्यावेळी त्यांचं दर्शन झाल्यानं त्यांना नमस्कार नक्की करा. सर्वांना पांडुरंग सुखाचे दिवस दाखवत ही इच्छा मनी बाळगून व्हिडिओला सुरुवात करते आहे. अभंग क्रमांक 301. सोलिवजे सुख अतिसुखाहुनी, उभे ते अंगणी वैष्णवांच्या. वृंदावन सडे चौक रंगमाळा, नाचे तो सोहळा देखोनिया. भूषण मंडित सदा सर्व काळ, मुद्रा आणि माळ तुळसी कंठी. नाम ओघमुखी अमृताचे सार, मस्तक पवित्र सहित रजे. तुका म्हणे मोक्ष भक्ताची या मना, नये हे वासना त्यांची करी. अर्थ: जो अतिसुखाचा गाभा तो म्हणजे विठ्ठल, तो वैष्णवांच्या दारात उभा आहे. विष्णू भक्तांच्या दारात तुळशी वृंदावन आहे. सडा सन्मार्जन केलेले आहे. विविध रंगाच्या रांगोळ्या चोहोकडे काढलेल्या आहेत. अशा पवित्र वातावरणात आणि सर्व थाट पाहून तो देव परमात्मा आनंदाने नाचतो आहे. विष्णू भक्त नेहमी गळ्यात तुळशीच्या माळा घालतात. अंगावर 12 टिळे गोपीचंदनाने काढतात. अभंगात याला मुद्रा असा शब्द आलेला आहे. अशा प्रकारे विष्णू भक्त सुशोभित असतात. अमृतासारखे जे हरीचे नाम विष्णू भक्तांच्या मुखी असते, त्यांचे कपाळ हरीच्या चरणांच्या धुळीने माखलेले असते आणि त्यामुळे वैष्णवांचे कपाळ अतिशय पवित्र झालेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा भक्तांना मोक्षप्राप्तीची इच्छा नाहीच, तर मोक्षच त्यांची इच्छा करतो. मोक्षाला ते हवे असतात. आता अभंग क्रमांक 302. तीर्थे केली कोटीवरी, नाही देखिली पंढरी. जळो त्यांचे जालेपण, न देखेची समचरण. योग याग अनंत केले, नाही समचरण देखिले. तुका म्हणे विठ्ठल पायी, अनंत तीर्थे घडली पाही. अर्थ: कोट्यावधी तीर्थयात्रा केल्या पण पंढरी पाहिली नाही, अशांच्या जगण्याला आग लागो. कारण त्याने विटेवर उभ्या असलेल्या परमात्म्याचे म्हणजे पांडुरंगाचे समचरण पाहिलेले नाही. त्याने योग आणि याग अनेक केले पण विटेवरील पांडुरंगाचे समचरण पाहिले नाही, तर त्याचा काय उपयोग आहे? तुकाराम महाराज म्हणतात, एका पांडुरंगाच्या पायांच्या दर्शनाने अनंत तीर्थे केल्याचे पुण्य आहे. म्हणून सर्वांनी नक्की पांडुरंगांचे चरण बघा. याच्यानंतर अभंग क्रमांक 303. कोणते कारण राहिले यामुळे, जे म्या तुझं बळे कष्ट व्हावे. नाही जात जीव नाही होत हानी, सहजचे ते मनी आठवले. नाही काही चिंता मरतो उपवासी, अथवा त्या म्हैसी गायी व्हाव्या. हे तो तुझं कळो येतसे अंतरी, लापणिक वरी साच भाव. तुका म्हणे देवा नासिवंतासाठी, पायासवे तुटी करीती तुझ्या. अर्थ: देवा, मी तुम्हाला बोलावून तुम्हाला कष्ट का देईन? असे माझे कोणतेच काम खोळंबलेले नाही. खोळंबलेले म्हणजे अडलेले नाही. माझा काही जीव जात नाही की माझी कोणती हानी होत नाही. माझ्यावर कोणता प्रसंग ओढवला नव्हता, पण मला तुझे स्मरण झाले. त्यामुळे देवा मी तुला आठवले. देवा, मला कसलीच काळजी नव्हती की मला अन्नधान्य, गाई, म्हशी, शेती, पैसा काहीही असावे असे वाटत नाही.
कारण का तुकाराम महाराज हे सगळ्यापासून अलिप्त झालेले होते. फक्त पांडुरंगाची भक्ती आणि त्याचे चरण याच्याशी ते एकरूप होते आणि म्हणून त्यांना कशाचीही बाकी आवश्यकता नव्हती, कारण ते सगळं नाशिवंत आहे आणि पांडुरंगाचे चरण हे शाश्वत आहेत. पैसा, गाई, म्हशी, शेती, इतर सगळं हे आपण थोडक्यात इथेच ठेवून जाणार आहोत, पण घेतलेलं विठ्ठलाचं नाम मात्र ते नाशिवंत नाही, ते आपल्यासोबत येणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला अन्नधान्य, गाई, म्हशी, शेती, पैसा काही असावे असे वाटत नाही. मी उपाशीसुद्धा नाही. देवा, माझ्या अंतरंगातील भाव खरा की खोटा हे तुला कळते आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व माणसांना नाशिवंत वस्तूंचा लोभ आहे, म्हणून माणसे तुमच्यापासून दुरावतात आणि त्या वस्तूंना जवळ करतात आणि इथेच त्यांचा आध्यात्मिक ऱ्हास होतो. ह्या नाशिवंत वस्तूंच्या मागे लागल्यामुळे आध्यात्मिक ऱ्हास होतो. याच्यानंतर अभंग क्रमांक 304. अमिषाचे आसे गळ गिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. मरणाचे वेळे करी तळमळ, आठवी कृपाळ तयेवेळी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, शेवटच्या क्षणी ज्याच्या मुखी तुझं नाव येईल त्याचं काय? तुका म्हणे सुखा पार नाही, त्याच्या सुखाला पार नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता अर्थ ऐका या अभंगाचा. मासे पारधी किंवा मच्छीमार गळाला काही खाद्यपदार्थ लावतात आणि गळ पाण्यात टाकतात. मासा त्या खाद्यपदार्थाच्या लोभाने गळ गिळतो. त्या क्षणी माशाचा घसा फाटतो आणि तो मरतो. हा एक माणसाला सुद्धा एक प्रकारचा संकेत आहे. मनुष्य संसाराच्या मोहात अडकतो आणि स्वतःचा आध्यात्मिक नाश करून घेतो. मरणाच्या वेदनेने तो देवाचे स्मरण करतो. तशीच गत माणसाची होते. दुःखाच्या वेळी त्याला दयाळू परमेश्वराची आठवण येते. तुकाराम महाराज म्हणतात, मरणप्रसंगी देवाचे जो नाव घेतो त्या योगाने त्याला अपार सुख मिळते. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 305. अभंग ऐका. तुझवरी ज्याचे मन, दरुशन दे त्याचे. दरुशन दर्शन. कैसा जाती शुद्ध भाव, हात पावना वृत्ती. अवघियांचा करुणी मेळा, तुझं डोळा रोखिले. तुका म्हणे तुझं आड, लपोनी कोड दावी देवा. अर्थ, हे देवा, तुझ्यावर ज्याचे प्रेम आहे त्या भक्ताचे दर्शन मला घडू दे. त्या भक्तांची जाती, त्यांचा भाव शुद्ध आहे हे सांगण्याची गरजच नाही, कारण त्यांच्या हाताला, पायाला, मनाला दुसरा कसलाच व्यापार नाही. अशा व्यापार म्हणजे उद्योग थोडक्यात. अशा भक्ताने सर्व इंद्रियांची वृत्ती एकवटून त्याने त्याचे डोळे फक्त तुमच्याकडेच लावलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या मागे उभा राहतो आणि असे भक्त आले की मला त्यांचे दर्शन द्या. एवढे माझे लाड हे हरी तू पूर्ण कर, असं तुकाराम महाराज पांडुरंगाला विनंती करतात. असा शुद्ध भक्त बघण्याची तुकारामांना आस आहे. मंडळी, असे होते आजचे अभंग आणि त्याचा अर्थ. सगळ्यांचे व्ह्यूज येतात, वॉच टाईम येतो, पण मला जे हवं आहे चॅनलच्या वृद्धीसाठी कमेंट्स हव्या आहेत. ॲटलिस्ट देवाला तुम्ही नमस्कार कमेंटमध्ये करावा अशी वारंवार मी इच्छा प्रगट करते. ते तेवढं तुम्ही नक्की करत जा. मंडळी, आज एवढंच. सर्वांचं देव भलं करो अशी मनात इच्छा बाळगून हा व्हिडिओ थांबवते. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.